नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या स्टोरीचे नाव आहे प्रेमसूत्र. या जगात असे काही पुरुष आहेत ज्यांना इतरांनी त्यांच्या पत्नीच्या सौंदर्याची प्रशंसा केलेली ऐकून जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद त्यांना स्वतःच्या न्यूनतेबद्दल बोलताना ऐकूनही होतो. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रसाराबरोबर अशा लोकांची संख्या वाढत आहे. सतीश वर्मा याच लोकांपैकी एक होते. जेव्हा लोक त्यांच्या अत्यंत सुंदर पत्नीची प्रशंसा करत, आहा काय अनोखे सौंदर्य आहे, काय अलौकिक सौंदर्य असे म्हणायचे, तेव्हा वर्माजींना आनंद अश्रू आणि अभिमानास्पद अश्रू अनावर व्हायचे. संध्याकाळची वेळ होती. गाडी तयार होती. वर्माजी फिरायला जाणार होते, पण मीनाला जायची फारशी इच्छा दिसत नव्हती. ती एका खुर्चीवर बसून कादंबरी वाचत होती. वर्माजी म्हणाले, तू अजूनही बसून वाचत आहेस? मला आता जायची इच्छा नाही. मीना म्हणाली, नाही प्रिये, तू आता गेली नाहीस तर मोठा अनर्थ होईल. घराबाहेर लोकांनी तुझा सुंदर चेहरा पाहावा अशी माझी इच्छा आहे. नाही, माझी तशी इच्छा नाही. माझ्या सौंदर्याचे सौंदर्य फक्त तुमच्यासाठी आहे आणि मला ते तुम्हाला दाखवायचे आहे. नाही, मी इतका स्वार्थी नाही. सतीशजी म्हणाले, जेव्हा तू फिरायला बाहेर जाशील तेव्हा लोकांनी म्हणावं की तुझा चेहरा किती सुंदर आहे, सतीश किती भाग्यवान आहे. तुला जायचं आहे, मला नाही. म्हणून आज आम्ही कुठेही जाणार नाही. तू पण जाऊ नकोस. आपण दोघेच फिरू. तू तलावाकाठीच्या हिरव्यागार गवतावर झोप आणि मी तुझ्यासाठी वीणा वाजवीन. मी तुझ्यासाठी फुलांचा हार बनवीन आणि चांदण्यात तुझ्यासोबत लपाछपी खेळेन. नाही नाही मीना, आपल्याला आज निघायलाच हवं. तू आज कृष्णाला भेटायचं वचन दिलं होतं. ती तिथे आपली वाट बघत बसली असेल. आपण नाही गेलो तर तिला किती वाईट वाटेल. कृष्ण, तीच कृष्ण, सतत कृष्ण. दिवसामागून दिवस तेच नाव सतीच्या ओटातून एखाद्या ठिणगीसारखे बाहेर पडायचे आणि मीनाला होरपळून राग करायचे. आज त्यांना बाहेर जायची इतकी घाई का होती हे मीनाला अखेर समजले. म्हणूनच तर त्यांनी तिला केस नीट विंचवण्याचा इतका आग्रह धरला होता. ती सर्व तयारी त्या लंपट स्त्रीला कृष्णाला भेटण्यासाठीच तर होती. ती ठामपणे म्हणाली, तुम्हाला जायचे असेल तर जा, मी येणार नाही. वर्माजी उत्तरले, ठीक आहे, मी एकटाच जाईन. सतीश निघून गेल्यावर मीनाला वाटले की जणू ती बागच तिच्या अंगावर धावून येत आहे आणि तिला गिळंकृत करायला टपली आहे. मत्सराच्या ज्वालांनी तिचे कोमल शरीर आणि हृदय जळू लागले. ते तिथे कृष्णासोबत बसले असतील. ती कृष्णा जिचे केस मेघासारखे काळेभोर होते आणि जिच्या डोळ्यात जीवघेणे विष होते. पुरुषांची समज इतकी खुळी का असते? कृष्णाच्या त्या नखरेबाज मोहकतेने त्यांना इतके पूर्णपणे कसे भुरळ घातली आहे. तिच्या चेहऱ्यापेक्षा माझ्या पायांचा तळवा अधिक सुंदर आहे. हो, पण मी एक आई आहे आणि ती तारुण्याच्या बहरात आहे. त्यांच्यात नक्की काय चालले असेल हे मला पाहिलेच पाहिजे. हा विचार करून ती सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, अम्मा, मला आता एकटे राहताना अस्वस्थ वाटतंय. आपण जरा बाहेर फिरायला जाऊया का? सासूबाईंचे तिच्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे त्या लगेच तयार झाल्या. गाडी तयार करण्यात आली आणि त्या दोघी फेरफटक्यासाठी निघाल्या. मीनाचा नटलेला अवतार पाहून कोणालाही वाटले असते की ती किती खूप आनंदी आहे, पण तिच्या अंतरात्म्यात मात्र तीव्र आग धगधगत होती आणि ती लपवण्यासाठी ती सुरेल आवाजात गाणे गात राहिली. गाडी एका निसर्गरम्य वनातून वेगाने चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या विशाल वृक्षांची सुखद सावली पडली होती. गाडीचे उत्तम घोडे आपली मान आणि मानेवरचे केस झटकत डोलाने चालले होते. अरे तिथे अगदी समोरच कृष्णाचा बंगला होता, जो गुलाबांच्या वेलींनी वेढलेला होता. त्याच क्षणी ती फुलेच मीनाच्या हृदयाला काट्यांसारखी टोचत आहेत असे तिला वाटले. तिने त्या बंगल्याकडे एक क्षणभर नजर टाकली. तिथे सतीशचा काहीच पत्ता नव्हता. मात्र कृष्णा आणि तिची बहीण गीता बागेत फेरफटका मारत होत्या. ती गाडी बंगल्याच्या पलीकडे गेली. इतक्यात त्या दोन्ही बहिणी मीनाला हाक मारली आणि क्षणार्धात त्या दोघी लहान मुलीसारख्या उड्या मारत त्या गेटकडे धावल्या. गाडी तेथे येऊन थांबली. स्मित हास्य करत कृष्णा म्हणाली सासूला, अम्माजी, आज मीनाला थोडा वेळ, साधारण तासभर आमच्याकडे राहू द्या ना. परत जाताना तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. असे म्हणून त्या दोघींनी मीनाला गाडीतून बाहेर ओढले. सासू तरी कशाला नकार देणार. गाडी निघून गेल्यावर त्या दोघी बहिणी मीनाला बागेतील एका बाकावर घेऊन गेल्या आणि तिथे बसवले.
त्यांच्याशी बोलताना मीनाला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. तिला आनंदाने बोलायचे होते आणि आपल्या मनातील भावना उघड होऊ द्यायच्या नव्हत्या. तरीही ती आतून काहीशी साशंक आणि सावध होती. मीनाच्या साडीवर तीक्ष्ण नजर टाकत कृष्णा म्हणाली, "वहिनी, ही साडी तुम्ही नुकतीच घेतली आहे का? तो गुलाबी रंग तुम्हाला फारसा शोभत नाहीये. दुसरा एखादा रंग का नाही निवडला?" मीना उत्तरली, "ती त्यांचीच निवड होती. मी तरी काय करणार?" दोन्ही बहिणी मोठ्याने हसू लागल्या. मग गीता म्हणाली, "त्या गृहस्थांची आवडच काही वेगळी आहे. जगात एखादी अनोळखीच त्यांची आवड आहे. ते थोड्या वेळापूर्वीच इथून गेले. त्यांनी या साडीपेक्षाही अधिक गडद लाल रंगाचा फेटा बांधला होता." अकस्मात तेथे सतीश फिरण्यासाठी आले. मीनाला त्या दोन बहिणींसोबत पाहून त्यांना गाडी थांबवावीशी वाटली. त्या दोघींना एकटे भेटणे त्यांना शिष्टाचाराला धरून वाटले नाही. म्हणूनच तर त्यांनी मीनाला सोबत नेण्याचे ठरवले होते. याआधी धीर करूनही त्यांना गाडीतून बाहेर पडता आले नव्हते. आता तिथे मीनाला पाहून त्यांना ती संधी साधावीशी वाटली. पण त्या दोन बहिणींचे हसणे ऐकून ते संकोचले आणि बाहेर पडले नाहीत. काही वेळ त्या तिघीही शांत बसून राहिल्या. मग कृष्णा म्हणाली, "सतीश बाबू याने इथे यायचे होते, पण संकोचामुळे ते आले नाहीत. मला वाटते की नातेवाईकांनी एकमेकांशी असा संकोच बाळगू नये. ही सामाजिक प्रथा मला तरी चुकीची वाटते. तुला काय वाटते मीना?" मीना उपहासाने म्हणाली, "हा समाजाचा अन्याय आहे का?" त्या क्षणी मीनाची नजर भूमीकडे वळली. तिच्या नजरेतील तीव्र नाराजी आणि कठोरपणा पाहून त्या बहिणींची मस्करकी थांबली आणि त्यांची जागा लज्जित शांततेने घेतली. तिच्या नजरेतून एक जणू ठिणगी उडाली. अशी ठिणगी जिने त्या तरुणींचा चंचलपणा आणि तिच्या निष्ठावान हृदयाला टोचणारी ती द्वेषपूर्ण वृत्ती या दोन्ही गोष्टी भस्मसात केल्या. कारण तिच्या हृदयात पतीशिवाय अन्य कोणालाही स्थान नव्हते. मीना रागेने धुमसत असल्याचे पाहून गीता बाकावरून उठली आणि म्हणाली, "चल ग ताई, आपण जरा फेरफटका मारूया. इथे नुसते बसून राहण्यापेक्षा चालणे केव्हाही चांगले." मीना मात्र आहे तशीच बसून राहिली आणि त्या दोन बहिणी बागेत फिरायला लागल्या. तेव्हा मीनाचे लक्ष त्यांच्या वेशभूषेवर आणि दागिन्यांवर गेले. गीताने बंगालची सुंदर गुलाबी रेशमी साडी नेसली होती, जिच्या अनेक बारीक आणि सुबक चुन्या होत्या. तिने हातात रेशमी छत्री धरली होती, जी तिने उन्हाच्या तीव्र किरणापासून बचाव करण्यासाठी उघडली होती. कृष्णाची वेशभूषा ही तशीच होती, फक्त तिची साडी पिवळ्या रंगाची होती आणि तिचे कुरळे केस पदराखालून बाहेर येऊन कपाळावर व गालावर उडत होते. एका पारखी नजरेने मीनाला हे उमजले की या दोन्ही तरुणींचे तिच्या प्रतिवर खरे प्रेम नाही. केवळ मौजमजेच्या ओढीने त्या स्वतःची तर बदनामी करून घेतीलच, पण निष्पाप आणि एकनिष्ठ पतीची प्रतिष्ठाही धुळीस मिळवतील. त्या विषारी फुलापासून आपल्या भ्रमराला वाचवण्याचा तिने निश्चय केला. काहीही झाले तरी त्याला त्यांच्या भोवती घुटमळू देणार नाही, कारण त्यांच्याकडे केवळ बाह्य सौंदर्य आणि सुगंध होता. त्यात खरा मकरंद मात्र अजिबात नव्हता. घरी परतल्यावर मीना थेट त्या खोलीत गेली जिथे तिची मुलगी शांती आयाच्या मांडीवर खेळत होती. त्या लहानग्या जीवन बाहुलीचा चेहरा पाहताच मीनाचे डोळे भरून आले. मातृप्रेमाच्या भरात तिने त्या मुलीला आपल्या कवेत घेतले, जणू काही तिला एखाद्या हिंसक श्वापदापासून वाचवत होती. त्या असह्य वेदनेच्या भरात तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "अगं बाळा, लोक तुझ्या बाबांना तुझ्यापासून हिरावून घेऊ पाहत आहेत. हाय रे, तुझ्या नशिबात अनाथ होणे लिहिले आहे का?" "नाही नाही, जर माझ्या हातात असते तर मी स्वतःच्या हाताने त्यांना वाचवले असते." त्या दिवसापासून मीना उदास विचारात मग्न राहू लागली. कधी कधी एखाद्या संभव संकटाची कल्पना करून ती भीतीने किंचाळायची. त्या येऊ घातलेल्या आपत्तीचे चित्र तिच्या मनावर स्पष्टपणे कोरले जायचे. तरीही त्या लहान मुलीचे बोबडे बोल आणि तिच्या डोळ्यातील निर्भय चमक मीनाच्या अस्वस्थ मनाला दिलासा द्यायची. ती त्या मुलीला आपल्या मांडीवर घ्यायची आणि त्या मुलीच्या नाजूक गुलाबी ओठांवर उमलणारे गोड हास्य मीनाच्या मनातील सर्व शंका व चिंता दूर करायचे. त्या विश्वासपूर्ण डोळ्यात चमकणारा आशेचा किरण तिला धीर द्यायचा. "अरे रे, दुर्दैवी मीना, पुढे काय वाढून ठेवले आहे याची तुला काय कल्पना?" ती चांदण्या रात्रीची वेळ होती. सप्तमीचा चंद्र सृष्टीवर आपली सौम्य आणि शीतल प्रभा पसरवत होता. मौलसरीच्या झाडाच्या बुंध्याला टेकून आणि त्याची एक फांदी धरून सतीश गीताच्या खोलीकडे एकटक पाहत उभा होता. खोलीचा दरवाजा उघडा होता.
रात्रीच्या शांततेत रेशमी साड्यांची सळसळ आणि दोन स्त्रियांचा गोड हास्य विनोद मिसळला होता. हे आवाज सतीच्या कानावर पडत होते आणि मग मोकळ्या हवेत विरून जात होते. अचानक दोन बहिणी खोलीतून बाहेर आल्या आणि सती जिथे उभा होता त्या दिशेने चालू लागल्या. त्या झाडाजवळ पोचतात सतीशची सावली पाहून कृष्णा दचकली आणि उद्गारली, "अरे ताई, हे काय आहे?" सतीश झाडाच्या आडून बाहेर आला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला. कृष्णाने त्याला ओळखले आणि कठोर आवाजात विचारले, "तू इथे काय करत आहेस? सांग, तुझे इथे काय काम आहे? बोल लवकर." सतीशची धीरोत्तर वृत्ती ढळली. त्या क्षणासाठी त्याने मनात घोळलेले सर्व रोमॅन्टिक शब्द त्याच्या विस्मृतीत गेले. अडखळत बोलत तो म्हणाला, "काही नाही प्रिये. आज संध्याकाळी तुझ्या घरावरून जात असताना मी तुला तुझ्या बहिणीला सांगताना ऐकले होते की आज रात्री चांदण्यांचा आनंद घेण्यासाठी तू या झाडाखाली बसणार आहेस. मला भी तुला काहीतरी सांगायचे होते. तुझ्या चरणाशी काहीतरी अर्पण करायचे होते." हे शब्द ऐकताच कृष्णाच्या डोळ्यात एक अस्वस्थ चमक उमटली आणि तिच्या ओठांवर उपहासात्मक हास्य खेळू लागले. ती म्हणाली, "महाशय, आज तुम्ही एखाद्या नाट्यमय प्रयोगच सुरू केला आहे. कृपया माझ्या पायावरून उठा. जे काही म्हणायचे आहे ते पटकन बोला आणि जे काही अश्रू ढाळायचे आहेत ते एका क्षणात ढाळून टाका. अडखळत बोलणाऱ्या किंवा रडगाणे गाणाऱ्या लोकांची मला पर्वा नाही. आणि आणखीन एक गोष्ट, बोलणे आणि रडणे एकाच वेळी नको. सांगा, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही बोलणार आहे की नाही?" "थोड्या वेळाने." "ठीक आहे. वेळ संपली. मी निघाले आता." कृष्णा चालू लागली. गीता तिच्या सोबत गेली. सतीश क्षणभर तेथेच उभा राहिला आणि मग त्यांच्या मागे गेला. जणू एखाद्या चुंबकाच्या आकर्षणामुळे सुईला अनिच्छेने ओढले जावे तसा तो ओढला गेला. अचानक कृष्णा थांबली आणि म्हणाली, "ऐका सतीश बाबू, आज संध्याकाळी मीना जे काही बोलली त्यावरून हे स्पष्ट आहे की आपले भेटणे तिला अजिबात आवडत नाही." सतीश म्हणाला, "मीनाचा उल्लेखही करू नका." कृष्णा म्हणाली, "का करू नये? ती तुमची पत्नी नाही का? तुम्ही तिला आता घरी एकटे सोडून आला आहात आणि मला काय सांगायला आला आहात की मी तिच्याबद्दल बोलू नये?" सतीश म्हणाला, "नाही, मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की विरहाची वेदना आता मी सहन करू शकत नाही." कृष्णा उपहासाने हसली आणि म्हणाली, "तुम्ही तर या कलेत पारंगत दिसता. प्रेम, समर्पण, विरहाची वेदना, कुठून शिकलात हे शब्द?" सतीश म्हणाला, "कृष्णा, मी तुझ्यावर इतके प्रेम करतो की मी वेडा झालो आहे." कृष्णा म्हणाली, "तू मीनावर प्रेम का करत नाहीस?" सतीश म्हणाला, "मी तुझा भक्त आहे." कृष्णा म्हणाली, "पण तू मीनाचा पती आहेस, हे का विसरतोस?" सतीश म्हणाला, "मी तुझा गुलाम आहे." कृष्णा म्हणाली, "मला अशा गोष्टी ऐकायच्या नाहीत." सतीश म्हणाला, "मी जे काही बोलेन ते तुला ऐकावेच लागेल. तुझी जी इच्छा असेल ते करायला मी तयार आहे." कृष्णा म्हणाली, "पण तिने हे ऐकले तर?" सतीश म्हणाला, "तर मग हे ऐकूनच घ्या. मी कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर तुमची माझ्यावर कृपा नसेल तर मी मरेन." कृष्णा म्हणाली, "असं बोलताना तुला तुझ्या पत्नीची आठवण येत नाही का?" सतीश म्हणाला, "मला तिचा पती व्हायचं नाही आहे. माझी निर्मिती केवळ तुमचा गुलाम होण्यासाठीच झाली आहे. तुमच्या गुलाबी साडीतून दरवळणारा सुगंध हाच माझा श्वास आहे. तुमचे नाजूक चरण हाच माझा आत्मा आहे. तुमचे हास्य, तुमचे रूप, तुमचा प्रत्येक अंश हेच माझे जीवन सर्वस्व आहे. माझा जन्म केवळ तुमच्यासाठीच झाला आहे." कृष्णा म्हणाली, "अरे, हे ऐकून मी आता कंटाळले आहे. अशा भाषणासाठी आणि काव्यमय उद्गारांसाठी माझ्याकडे वेळ नाही. चल गीता, मला थंडी वाजते. आपण आज जाऊन बसूया." हे निष्ठुर शब्द ऐकून सतीशच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तरीही कृष्णाच्या चरणावर लोळून आपली प्रेमकहाणी अधिक हृदयद्रावक शब्दात मांडण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात होती. पण तोपर्यंत त्या दोघी बहिणी आपल्या खोलीत पोहोचल्या होत्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला होता. हताश होऊन घरी परतण्याशिवाय सतीशकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आपल्या खोलीत शिरताच कृष्णा थकल्यासारखी खुर्चीत बसली आणि विचार करू लागली. जर मीनाने हे ऐकले असते तर मोठाच अनर्थ ओढवला असता. अख्ख्या शहरात याची चर्चा झाली असती आणि आपल्याला कोणालाच तोंड दाखवता आलं नसतं. आणि हे सगळं केवळ एका हलक्या फुलक्या मस्करकीमुळे. तरीही सतीशचं प्रेम खरं आहे, यात शंका नाही. तो जे काही बोलतो ते अगदी मनापासून बोलतो. मी जर आता थोडासाही संकेत दिला तर तो एका क्षणात मीनाला सोडून देईल. त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आहे. मी सांगेन ते करायला तो तयार आहे. पण नाही मीना,
तू घाबरू नकोस, मी तुझा विनाश करणार नाही. तू माझ्या मानाने खूपच सामान्य आहेस. तुझ्यासारख्या साध्यासुध्या स्त्रीवर माझ्या अद्वितीय सौंदर्याचा विजय होणं ही काही अभिमानाची गोष्ट ठरणार नाही. बिचारा सतीश, तुझ्या नशिबात जे लिहिलं होतं तेच घडलं. मला तुझी दया येते, पण आता काय करणार? तिला आधीच एक पत्र सापडले होते. हे दुसरे पत्र होते जे मीनाला सतीच्या कोटाच्या खिशातून सापडले होते. काय ते पत्र होते ते वाचून मीनाच्या अंगाची जणू आगच झाली. आता हे स्पष्ट झाले होते, यात काही शंका उरली नव्हती, की तो आता पूर्णपणे कृष्णाचा झाला होता. धिक्कार असो या माझ्या आयुष्याचा, मीना म्हणाली. जेव्हा यात काही सुख उरले नाही तेव्हा हे ओझे का वाहून नेऊ? तो सतीश, ज्याला एकेकाळी कवितेत काडी मात्र रस नव्हता, तो आता कवी बनला होता आणि कृष्णासाठी कविता लिहित होता. आपल्या पतीला त्या मार्गापासून दूर नेण्यासाठी मीनाने जे जे सर्व प्रयत्न केले होते, तरीही प्रेमाचा तो ओघ काही थांबला नाही आणि आज तिच्या आयुष्याची नौका त्याच प्रवाहावर दिशाहीनपणे वाहत होती. मीनाचे तिच्या पतीवर मनापासून प्रेम होते यात शंकाच नव्हती, पण स्वतःला पूर्णपणे अर्पण करण्याचे सार्थक तेव्हाच होते जेव्हा समोरूनही तसाच प्रतिसाद मिळतो. दुर्लक्ष आणि क्रूरता यात ते टिकू शकत नाही. मीनाच्या मनात बंडाची भावना जागृत होऊ लागली. तिचा स्वाभिमान हळूहळू लोप पावत चालला होता. तिच्या विचारात अनेक कठोर निश्चय आकार घ्यायचे, पण स्वतःच्या असहायतेवर आणि दुर्दशेवर अश्रू ढाळताना ते विरून जायचे. हाय रे, तिची स्वतःची ओळखच जणू हिरावून घेतली होती आणि आता जगात तिचा असा कोणीही विश्वासू किंवा सोबती उरला नव्हता. आजकाल सतीश सतत स्वतःच्या साजसज्जतेत मग्न असायचा आणि रोज नवीन सूट परिधान करायचा. आरशासमोर उभे राहून स्वतःला नीटनेटके करताना आणि केस विंचरताना पाहून मीनाच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. ही सर्व तयारी त्या दुष्ट स्त्रीसाठीच होती. हा विचार एखाद्या विषारी सापासारखा तिच्या मनाला दंश करायचा. आता ती आपल्या पतीच्या प्रत्येक कृतीचे आणि हावभावाचे तीक्ष्ण नजरेने निरीक्षण करू लागली. ज्या गोष्टीकडे तिने पूर्वी दुर्लक्ष केले होते त्या आता तिला गूढ वाटू लागल्या. ती रात्री जागीच असायची, कधी पतीच्या खिशाची तपासणी करायची, तर कधी त्याच्या टेबलवर पडलेली कागदपत्रे वाचायची. सत्याचा शोध घेण्याच्या त्या अस्वस्थ साध्यात ती सतत मग्न असायची. तिच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. आपल्या नशिबात प्रेमापासून वंचित राहणेच लिहिले होते का? आपण त्याच्या हृदयाची प्रेयसी होऊ शकत नव्हतो का? एका परित्यक्त स्त्रीसारखे आयुष्य जगणेच आपल्या नशिबात होते का? अरे निर्दयी, तू माझी फसवणूक केलीस. तू मला वाऱ्यावर सोडलंस, पण तू केलेलं सर्वात मोठं पाप म्हणजे मला जीवनाचा तो नीच मार्ग दाखवणे. मीही तुला दगा देऊ शकत नाही का? तुला फसवून निशांत प्रेमाचा आनंद घेऊ शकत नाही का? अश्रूंचे सिंचन करूनही मी स्वतःची एक बाग फुलू शकत नाही का? हे सर्व विचार तिच्या मनात येऊ लागले. समोरच्या घरात कुरळ्या केसांचा एक तरुण राहायचा. संधी मिळताच तो तिच्याकडे एकाटक नजरेने बघत पाहत राहायचा. केवळ एका मादक कटाक्षतेने मी त्याचे हृदय जिंकू शकले असते ना? आणि अशा क्रूरतेचा बदला अशा प्रकारे घेणे चुकीचे ठरते असते का? शेवटी मी माझे आयुष्य माझ्या पतीच्या हाती का सोपवले होते? ते यासाठीच ना, की मी आनंदाने जगावे, प्रेम करावे आणि प्रेम मिळावे, तसेच प्रेमाच्या या साम्राज्याची साम्राज्ञी म्हणून राहावे. पण दुर्दैव, त्या अशा सर्व आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या. आता माझ्यासाठी काय उरले आहे? आज जर मी मरण पावले तर कोण रडणार? उलट आनंदाचे दिवे उजळतील. कृष्णा हसून म्हणेल, आता फक्त तू आणि मी आहोत. आपल्यामध्ये कोणताही अडथळा नाही, कोणताही काटा नाही. अखेरीस मीनाने स्वतःला त्या कलंकित भावनांच्या प्रवाहातून वाहून जाऊ दिले. त्या निद्राहीन आणि निराशजनक रात्रीमध्ये तिच्या हृदयात तीव्रतेने एक वादळ उठू लागले. ती दुसऱ्या एखाद्या पुरुषावर प्रेम करू शकत नव्हती, कारण तसा अनुभव आयुष्यात एकदाच मिळतो. पण ती दुसऱ्याची प्रेयसी नक्कीच बनू शकत होती. त्यासाठी केवळ एक गोड हास्य आणि एक नखरेल कटाक्ष पुरेसा होता. आणि जेव्हा ती कोणाची तरी प्रेयसी बनली असती तेव्हा पतीच्या विश्वासघाताचा बदला घेतल्याचा विचार किती सुखद वाटला असता. किती उद्दामतेने, समाधानाने आणि परमानंदाने तिने मग त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले असते. संध्याकाळची वेळ होती. सतीश फिरायला गेले होते. मीना गच्चीवर गेली आणि तिने समोरच्या घराकडे पाहिले. तो कुरळ्या केसांचा तरुण तिच्या गच्चीकडेच पाहत होता. आज पहिल्यांदाच मीना त्या तरुणाकडे पाहून हसली. त्याने प्रतिहास्य केले आणि आपली नजर खाली झुकवली.
जणू काही तो तिच्या प्रेमळ दृष्टीची याचना करत होता. मीनाने आपल्या अवतीभोवती एक आव्हानात्मक नजर फिरवली. जणू काही तिला सतीशला हेच सांगायचे होते, तू त्या उच्छृंखल स्त्रीच्या पायाशी लोळण घेतोस आणि तरी तुला वाटते की त्यामुळे माझ्या हृदयाला जखम होत नसेल. बरं, मग आता हे बघ, आणि यामुळे तुझ्या हृदयाला वेदना होऊ देऊ नकोस. तू तिच्यावर प्रेम करतोस आणि मी त्याच्याशी हसत खेळत बोलेन का? हे तुला पटत नाही का? तू हे दृश्य शांत मनाने पाहू शकत नाहीस का? तुझा संताप का अनावर होतो? तू जे करतोस ते अगदी बरोबर आणि मी जे करते ते चुकीचे. हे विचार ती करत होती. अरे रे, माझ्या क्रूरतेने या सद्गुणी स्त्रीचे हृदय किती आमूलाग्र बदलले आहे. हे जर सतीशच्या लक्षात आले असते तर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला नसता का? त्याने जे केले त्याची त्याला लाज वाटली नसती का? मीनाने त्या तरुणाला इशारा केला, आज आपण पूर्वेकडील मैदानात भेटूया. आणि मग ती वरच्या मजल्यावरील खोलीतून खाली उतरली. त्याच क्षणी मीनाच्या हृदयात सुडाच्या रोमांचासोबत एक उत्सुकताही होती. ती आपल्या खोलीत गेली आणि तिने निवडलेले दागिने घालू लागली. काही क्षणानंतर ती किरमिंजी रंगाची रेशमी साडी नेसून बाहेर आली आणि बाहेर पाऊल टाकणारच होती तेवढ्या शांताने हाक मारली, अम्माजी कुठे चाललात? मी तुमच्यासोबत येते. मीनाने पटकन त्या मुलीला आपल्या बाहूत घेतले. त्या मुलीला आपल्या कुशीत घेताच तिच्या विचारांनी एक वेगळंच वळण घेतले. त्या निष्पाप डोळ्यांमध्ये अथांग विश्वास, निरागस स्नेह आणि शुद्ध प्रेम प्रतिबिंबित होत होते. तिला अचानक आई म्हणून आपल्या कर्तव्याची आठवण झाली. तिची प्रेमाची ओढ तिच्या मातृत्वाच्या भावनांना चिरडून टाकेल का? सुडाच्या तीव्र इच्छेपोटी ती आई म्हणून आपले कर्तव्य पणाला लावेल का? एका क्षणिक सुखासाठी ती त्या मुलीचे भविष्य आणि आयुष्य उद्ध्वस्त करेल का? मीनाच्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. ती म्हणाली, नाही, कधीच नाही. माझ्या लाडक्या मुलीसाठी मी काही सहन करू शकते. 1 महिना असाच उलटून गेला. मीना सतत आपल्या चिंता बाजूला सारण्याचा प्रयत्न करीत होती. तरीही सतीश कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कृष्णाचा विषय हमखास काढत असे. कधीकधी तो हसून म्हणायचा, मीना, जर तू होकार दिलास तर मी कृष्णाशी लगेच लग्न करेन. यावर रडण्याशिवाय मीना आणखीन काय करू शकणार होती? अखेरीस एके दिवशी सतीश तिला कळवळून म्हणाला, मी काय बोलू मीना, त्या बाईची प्रतिमा माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. तिने मला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. असे म्हणत त्याने आपल्या कपाळावर वारंवार प्रहार केला. करुणेने मीनाचे हृदय द्रवले. तिची अस्वस्थता अशा रुग्णासारखी होती, जीवाला मृत्यू जवळ आल्याची जाणीव असते तरी जगण्याची तिची ओढ दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत जाते. हे सर्व असूनही मीनाचे आपल्या पतीवर प्रेम होते. स्त्री स्वभावाला साजेसे त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्याला क्षमा करण्यासाठी ती कोणतेही कारण शोधत असे. एका रात्री उशिरा घरी परतल्यावर सतीशने झोपेत असताना रात्रभर कृष्णा कृष्णा असे पुटपुटत काढले. आपल्या प्रियकराची ती आर्त आहाक ऐकून मीना रात्रभर मूकपणे रडत राहिली. तिने केवळ अश्रूच ढाळले. सकाळी जेव्हा ती त्याच्यासाठी दुधाचा पेला घेऊन उभी होती तेव्हा तो तिच्या पायाशी कोसळला आणि विनवणी करू लागला, मीना, मला तुला एक विनंती करायची आहे. केवळ तूच मला वाचू शकतेस, नाहीतर मी मरेन. मला माहीत आहे की यामुळे तुला खूप वेदना होतील, पण कृपया माझ्यावर दया कर. मी हे उपकार कधीच विसरणार नाही. प्लीज दया कर. मीना थरथरू लागली. सतीश काय बोलणार आहे हे तिच्या मनाला आधीच उमजले होते. भीतीने गांगारून तिने मागे पाऊल टाकले. दुधाचा पेला टेबलावर ठेवला आणि थरथरत्या हाताने आपला फिकट पडलेला चेहरा झाकून घेतला. तरीही सतीशने आपल्या मनातील सर्व काही बोलून दाखवले. आतल्या आत धुमसत असलेली इच्छा आता आवरणे शक्य नव्हते. त्या भावनेच्या ज्वाळा भडकून बाहेर पडल्या. थोडक्यात सांगायचे तर सतीशने कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो तिला एका वेगळ्या घरात ठेवणार होता आणि 2 रात्री मीनासोबत तर 1 रात्र तिच्यासोबत घालवणार होता. हे ऐकून मीना रडली नाही. उलट ती धक्क्याने स्तब्ध होऊन उभी राहिली. तिला असे वाटले की तिच्या घशात काहीतरी अडकलं आहे, ज्यामुळे तिला श्वास घेणेही अशक्य झाले आहे. सतीश पुन्हा बोलला, मीना, तुला कल्पना नाही की आज माझ्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ते पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आहे. मला तुझ्यापासून दूर जाणे सहन होणार नाही. आयुष्यभर मी तुझ्यावर असेच प्रेम करत राहीन, पण कृष्णा मला उद्ध्वस्त करेल. केवळ तूच मला वाचवू शकतेस. मला तिच्या हवाली करू नकोस प्रिये. आहा हा,
तेजस्वी मीना, तुझ्या आत्मसन्मानावरच घाव घालणारा प्रस्ताव घेऊन तो वारंवार तुझ्यासमोर येत आहे. तू शरधांगती पत्करून मान झुकवशील की स्वाभिमानाने मान ताठ ठेवून ठामपणे सांगशील, मी हा नीच प्रस्ताव ऐकूच शकत नाही. ही मीनाचं मन म्हणत होतं. मीनाने या कशाकडेच लक्ष दिले नाही. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. शुद्धीवर आल्यावर ती म्हणाली, ठीक आहे, तुमची जशी इच्छा, पण मला जाऊ द्या. मी माझ्या आईच्या घरी जाईन. माझी शांता मला द्या. असे म्हणून रडत रडत ती शांताला आणायला गेली. तिने त्या मुलीला उचलले आणि ती खोलीतून बाहेर पडली. लज्जा आणि पश्चातापाने मान खाली घालून सतीश तिच्या मागे गेला आणि विनवणी करू लागला, मीना, तुला हवं ते कर. मी आणखी काय बोलू? पण माझ्या प्रिय मीना, मला वचन दे की तू मला माफ करशील. मीनाने त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि ती दरवाजाच्या दिशेने चालत राहिली. मग सतीशने पुढे होऊन तिला धरले आणि तिच्या अश्रूंनी ओल्या झालेल्या निस्तेज गालांचे चुंबन घेत म्हणाला, प्रिये, मला विसरू नकोस. तुझी आठवण माझ्या हृदयात सदैव राहील. तुझी अंगठी माझ्याकडेच राहू दे. ती तुझ्या आठवणींची खूण म्हणून मी जपेन आणि ती हृदयाशी धरून माझ्या या जळत्या वेदनेला शांत करेन. देवासाठी सांगतो, मीना, मला सोडून जाऊ नकोस. माझ्यावर रागू नकोस. तू माझ्या आईकडे आठवडाभर जाऊन राहा. मग मी येऊन तुला परत घेऊन जाईन. मीनाने सतीशच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि मुलीचा हात धरून ती गाडीकडे चालू लागली. तिने सतीशला काहीच उत्तर दिले नाही किंवा तो काय म्हणत होता याकडे तिने लक्षच दिले नाही. आई, तू का हसतेस? काही नाही ग. तुझ्या हातात त्या जुन्या पिवळ्या पडलेल्या कागदांच्या चिठ्ठ्या कशाच्या आहेत? हे अशा एका कर्जाचे तपशील आहेत जे कधीच परत केले गेले नाही. ती इतर जुन्या पत्रांसारखे दिसतात. नाही ग. खरं तर मीनाला तिच्या मुलीच्या समोर उघड करायचे नव्हते. त्या कागदाच्या चिठ्ठ्या खरोखरच अशा एका कर्जाची नोंद होत्या जे कधीच वसूल झाले नव्हते. तेच जुने कागद होते ते दिवशी एका पुस्तकात ठेवलेले सापडले होते आणि जे एखाद्या फुलाच्या वाळलेल्या पाकळ्यांसारखे दिसत होते. त्यांचा रंग फिका पडला होता आणि बांधणीही सुटली होती, तरी त्यातून सुखी दिवसांच्या आठवणी जाग्या होत होत्या. म्हणूनच मीनाच्या दृष्टीने त्या अत्यंत मौल्यवान होत्या. आपली आई अशा काही गोष्टीत मग्न आहे जी तिला खाजगी ठेवायची आहे हे शांताच्या लक्षात आले. दुःखी आईला क्षणभर का होईना पण तिचे दुःख विसरलेले पाहून तिला आनंद झाला आणि आईला त्या आनंदातच मग्न राहू देणे योग्य वाटल्याने शांता एका निमित्ताने बाहेर निघून गेली. खोलीत एकटी पडताच मीनाने ती पत्रे वाचायला सुरुवात केली. अरे रे, त्या 14 वर्षाच्या काळात कितीतरी गोष्टी उघडल्या होत्या. इतका प्रदीर्घ काळ विरह सोसलेल्या त्या स्त्रीच्या हृदयात जुन्या आठवणींचा पूर लोटला आणि त्यासोबतच आनंद व दुःखाची एक मिश्र लाट उसळली. मीनाच्या जाण्यानंतर सतीशने कृष्णाशी लग्न करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती, पण तिने त्याला नकार दिला होता. त्या नैराश्यातून आणि रागातून तो कंपनीचा प्रतिनिधी म्हणून युरोपला निघून गेला. तेव्हाच त्याला पुन्हा मीनाची आठवण आली. काही काळ त्याची माफी मागणारी पत्रे येत राहिली. त्यात त्याने तिला भेटण्यासाठी लवकरच घरी परतण्याचे वचन दिले होते आणि प्रेमाच्या या नवीन प्रवाहात जुन्या कडवटपणा विसरून जाण्याची आशाही बाळगली होती. त्या एकनिष्ठ पत्नीच्या मीनाच्या व्यथित हृदयात नवीन आशा उमकुरली. तिच्या आशेच्या कोमजलेल्या वेलींना पुन्हा पालवी फुटू लागली. पण हाही नशिबाचा एक क्रूर खेळच ठरला. लवकरच विलासी वृत्तीचा सतीश एका नवीन प्रणयाच्या जाळ्यात अडकला आणि त्याची पत्रे येणे बंद झाले. त्या क्षणी मीनाच्या हातात तीच पत्रे होती जी सतीशने युरोपमधून पाठवली होती. ती पत्रे जी तिचे नैराश्य आणि वेदना ताजी असताना आली होती. किती सुखद आणि कोमल होते ते शब्द, किती हृदयस्पर्शी आश्वासाने त्यात होती. सतीशने एका इंग्रज तरुणीशी लग्न केले आहे हे तिला नंतर समजले. ती बातमी मीनासाठी एखाद्या वज्रघातासारखी होती. तिचे हृदय तुटून पडले आणि तिच्या सर्व आशा धुळीस मिसळल्या. तिचे क्षीण शरीर तो धक्का सहन करू शकले नाही. तिला ताप भरला आणि तिच्या जगण्याची आशा मावळली. तिला स्वतःलाच मृत्यू हवासा वाटत होता आणि मृत्यू एखाद्या सोबत्याप्रमाणे तिच्या शरीराभोवती विळखा घालून बसला आहे असे तिला वाटत होते. पण केवळ हाक मारली म्हणून मृत्यू येत नाही. ताप ओसरला आणि मीना पुन्हा त्याच आयुष्यात परतली ज्यात आता कोणतीही आशा उरली नव्हती. एके दिवशी मीनाला समजले की सतीश युरोपमधून परतले आहेत आणि ती युरोपियन स्त्री त्यांच्या सोबत नाही. किंबहुना ती स्त्रीच त्यांच्या परतण्याचे कारण होती. ती 12 वर्षाची सहचरणी होती, पण एके दिवशी एका तरुण इंग्रज सोबत पळून गेली होती.
या अत्यंत वेदनादायी आणि क्रूर धक्क्याने सतीशना पूर्णपणे कोलमंडून टाकले होते. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ते घरी परतले. त्यांचे रूप इतके बदलले होते की बाजारात भेटणाऱ्या ओळखीच्या लोकांनाही ते ओळखू येत नसत. ते वाकून चालणाऱ्या एखाद्या वृद्ध माणसासारखे दिसत होते. त्यांचे केसही पांढरे झाले होते. घरी परतल्यावर एके दिवशी सतीशने शांताला बोलवून घेतले. अशा प्रकारे शांता त्यांच्या घरी जाऊ लागली. आपल्या वडिलांची ती अवस्था पाहून तिला आतून खूप दुःख व्हायचे. दरम्यान शांतासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले, परंतु स्वतःच्या वैवाहिक जीवनात मीनाने जे अनुभव घेतले होते त्यामुळे तिने ते प्रस्ताव नाकारले. आपल्या मुलीचेही आपल्यासारखेच हाल होतील अशी तिला भीती वाटत होती. तिला वाटायचे की जर शांताचे लग्न झाले तर तिला या आयुष्यात कधीच शांती मिळणार नाही आणि मृत्यूनंतरही तिला या दुःखाचे ओझे व्हावे लागेल. तरी अखेरीस अशा एका प्रतिष्ठित कुटुंबातून प्रस्ताव आला की मीनाने तो नाकारू शकला नाही. ते कुटुंब खूप श्रीमंत होते आणि वरही सर्वर्थाने योग्य होता. मीनाला वाटले की हा प्रस्ताव स्वीकारायलाच हवा, मात्र यासाठी वडिलांची संमतीही आवश्यक होती. मीनाने याबद्दल सतीशना एक पत्र लिहिले आणि ते शांताच्या हाती दिले. शांता पत्र घेऊन निघून गेल्यावर मीना स्वयंपाक करायला लागली. तिच्या मनात अनेक अशुभ विचार येऊ लागले. चुलीतून वर येणाऱ्या धुरांमध्ये तिला एक दृश्य दिसल्यासारखे वाटले. शांताचे पातळ ओठ कोरडे पडले होते आणि ती थरथरत होती. आणि ज्याप्रमाणे मीना एकेकाळी सासरून परत येऊन आईच्या कुशीत कोसळली होती, तशी शांताही परत येऊन आईच्या कुशीत येऊन पडेल का हे ती विचार करत होती. सतीशने मीनाचे पत्र वाचले आणि तो शांत झाला. त्याने एक सिगारेट पेटवली आणि वेगाने झुरके घेऊ लागला. मग तो उठला आणि खोलीत ये-जा करू लागला. अधूनमधून तो आपली मिशी चावत असे आणि विस्कटलेली दाढी ओढत असे. अचानक तो शांताजवळ येऊन उभा राहिला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "मुली, तुझ्या आईने ज्या घराला पसंती दिली आहे त्याला मी कसा काय नकार देऊ शकेन? तिने नक्कीच विचारपूर्वक संमती दिली असणार. देव तुला अखंड सौभाग्य देवो. मला फक्त एकच दुःख आहे की तू तुझ्या नवीन घरी गेलीस की तुझी आई अगदी एकटी पडेल. तिचे अश्रू पुसायला तेथे कोणीही नसेल. तुझ्या आईचे दुःख हलके करण्याचा काहीतरी मार्ग शोध, जेणेकरून मलाही असेच दिशाहीनपणे भटकावे लागणार नाही. केवळ तूच असा उपाय शोधू शकतेस. कदाचित लाज आणि संकोचामुळे मी माझ्या मनातील गोष्ट तुला कधीच सांगू शकलो नसतो, पण आता तू जात आहेस तेव्हा माझ्या संकोचाला बाजूला सारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते आणि ती तुझी विनंती कधीच नाकारणार नाही. मी ज्या अवस्थेत तुला दिसत आहे ती अवस्था तिला जशीच्या तशी सांग. आता जा, तुझे सौभाग्य अखंड राहो." रडत रडत शांता आपल्या वडिलांच्या छातीशी बिलगली आणि अकाली वृद्ध झालेल्या स्वतःच्या चुकीच्या इच्छांचे परिणाम भोगलेला तो माणूस पश्चाताप आणि लज्जेचे अश्रू ढाळू लागला, ज्यांनी शांताचे केस ओले झाले. पतिव्रता मीना शांताची विनंती कधी नाकारू शकली असती का? या प्रेमाने दोन भग्न हृदयांना कायमचे एकत्र जोडले.